नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे चॅनलवरती पुन्हा एकदा. आणि आज जसं तुम्ही पाहू शकता माझ्या मागे असे काही आहे नाही, पण मी बसलेलो आहे बसस्टॉपवरती आरमॉलच्या बाहेर, मुलुंडच्या आरमॉलच्या बाहेर. कारण आज मी आता वाट बघतोय माझ्या मित्र क्षितिज पवार याची. क्षितिज पवार तुम्ही ओळखत असालच प्रिव्हियस व्हिडिओजमधून. पण तो आणि मी आज जाणार आहे बार्बिक्यू नेशनला. त्यांच्या आउटलेट आहे जे आरमॉलमध्ये तिथे. आणि आम्ही टेस्ट आउट करणार आहोत की 2023मध्ये सुद्धा बार्बिक्यू नेशन वर्थ इट आहे की नाही. तर मग चला बघूया आणि सुरू करूया ही व्हिडिओ. बिग फॅन सर, बिग फॅन सर, बिग फॅन बिग फॅन बिग फॅन बिग फॅन. आणि अशा प्रकारे आलेले आहेत आपले माननीय गेस्ट मिस्टर क्षितिज पवार. आणि आता आम्ही एंटर करतो आहोत आरमॉलमध्ये. भेटूया आता सर बार्बिक्यू नेशन. आता मी आणि क्षितिज बसलेलो आहे इथे बार्बिक्यू नेशनमध्ये. फर्स्टला ह्याला अर्ली आफ्टरनून आलेलो आहे आम्ही. सो गर्दी अजिबात नाही आहे ॲक्च्युली. म्हणून कोणी आलं ना आपल्याला. ओके, क्षितिज म्हणतोय की आम्ही आलो आहे म्हणून कोणी आलं नाही. ये बार्बिक्यू नेशन को 5 साल पहले विजिट किया था मैंने. फूड भी आपको मेनू भी थोड़ा चेंजेस हुआ है. तो हाँ, वेज में आपको पनीर पाइनएप्पल मशरूम पे इस्तेमाल करना चाहिए पड़ेगा. ये इस पे जो है वो सब रहेगा ना. एक्जोटिक वगैरह कुछ नहीं, इधर चिकन मिलता है.
ओके स्टार्टर्सने ऑलमोस्ट पोट भरलेलं आहे माझं पण, क्षितिज पण मला वाटतं फुल झालेलं आहे. पण आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे थोडासा, कारण फक्त स्टार्टर्स खाऊन पैसे वर धुवत नाहीत आणि डेझर्ट जे आहे ते खूप छान दिसत आहेत. आपण बघूया असे, पण सध्या ब्रेक म्हणून आम्ही फ्रूट घेतलेलं आहे. कलिंगड आणि मस्क मेलन होता ते खाऊन झालेलं आहे, जस्ट खातो आहे. सो ब्रेक घेऊ. फर्स्ट सेशन ओव्हर फूडचा आणि लवकरच आपण होऊ मेन कोर्सवरती. आणि मग दाल राईस तर क्षितिज खाणार असेलच आणि मग डेझर्ट्सवरती यायला. पण आतापर्यंत डिसेंट एक्सपिरियन्स. ओके सो मिडवे रिव्ह्यू. बऱ्याच मोस्टली गोष्टी ट्राय झालेल्या आहेत स्टार्टरमधल्या, आणि पाणीपुरीचं अजून ते इकडे आणून ठेवलेलं आहे. आणि स्टार्टरमधल्या मोस्ट गोष्टी मी म्हणेन की डिसेंट आहेत. क्रिस्पी फ्राईड चिकन जे आहे KFCचं इमिटेशन ते खूप छान आहे. विंग्स बऱ्याच प्रमाणात चांगले आहेत. प्रॉन्स जर कुक असतील तर खूप छान आहेत, म्हणजे ते कुक होऊ द्यायचे असतात जनरली. सो हां आतापर्यंत गुड एक्सपिरियन्स. पण तुम्हाला माहीतच आहे पैसे वर्थ केल्याशिवाय आम्ही कुठे जाणार आहेच नाही. सो कंटिन्यू लेट्स कंटिन्यू इटिंग. गाजर, कांदा आणि लोणचं. आणि या प्लेटमध्ये काय आहे? हे साईड आहे, हे मेन कोर्स आहे. अच्छा बरं. लोणच्याचा काय त्रास आहे? लोणच्यामध्ये ती फिलिंग नाही येते खाताना. म्हणजे एक असतं ना की असं वाटतं की अरे वा लोणचं खाते, तसं फिलिंग नाही येते लोणच्यामध्ये. असं आपलेपणा नाही आहे लोणच्याचं. असं परकं लोणचं वाटतं. असं वाटतं की त्याला आपल्या घशात जायचं नाही. तुमची वाईट टेस्ट म्हणजे अशी एकदम पण वाईट नाही आहे, एकदम पण अशी ग्रेट नाही आहे. ते पण असं वाटते की नाही त्याला आपल्यासोबत जमवून नाही घ्यायचं, ते असं लोणचं वाटतंय. म्हणजे पापडासोबत खाताना पण मला फक्त पापडाची टेस्ट आवडते. ती लोणच्याची टेस्ट कशी म्हणतात, ते लोणचं असतं ना असं खातो आपण तर साईड म्हणून, ते असं नाही वाटत आहे. कारण बस अच्छा एवढं मला वाटलं इन डिटेल रिव्ह्यू आहे का? नाही बस खूप डिटेल दिलेस. तर मग हा होता एकदम डिटेलवाला लोणच्याचा रिव्ह्यू. पण आता बघूया मी काय घेतलं आहे मेन कोर्समध्ये. त्याचं तर पोट भरलेलं आहे, सुद्धा काही घेतलं नाही आहे. माझंही ऑलमोस्ट मी मेन कोर्ससाठी एवढी जागा नाही आहे माझ्याकडे, सो मी ही प्लेट घेतलेली आहे. तर जसं तुम्ही पाहू शकता हा एकच प्लेट घेतलेली आहे मी, आणि त्यात सेंटरला राईस घेऊन प्रत्येक साईडला एक ग्रेव्ही घेतली. हे जे आहे ते मटनचं आहे, राजस्थानी लाल मांस. इकडे दाल तडका आहे, इथे कोफ्ता करी आहे, मध्ये काहीतरी सब्जीचं आहे, ही चिकनची ग्रेव्ही आहे, आणि हा अंडा ग्रेव्ही आहे. सॉरी हे जे आहे ते फिश आहे, व्हेज नाही आहे. हे जे आहे ते फिश आहे. सो सगळं एक ट्राय करणार आहे.
आणि लेट्स सी, मेन कोर्स जनरली डिसअपॉइंटिंगच असतो. बार्बिक्यू नेशनचा तसं नाही. ओव्हरऑल ज्या बुफे प्लेसेस असतात, ॲब्सल्यूट बार्बिक्यू नेशन, जे मी घेतले ते सगळ्यांचे मेन कोर्स जनरली स्टार्टर्सपेक्षा डिसअपॉइंटिंगच असतात. सो माझे काही फार होप्स नाही आहेत. बट लेट्स चेक इट आउट. फर्स्ट बाईट एग करी. यू नो व्हॉट, डिसेंट. राईस थोडासा अंडरकुक्ड आहे माझ्या आवडीला, पण एग करी छान आहे. एग पण छान आहे, बॉईल्ड चांगलं आहे. मस्त योग जे होतं ते क्रीमी होतं. गुड. लोणचं त्यांना मला भरून घेऊन यावं जमत असेल लोणचं. कॉल. बाकी ठीक आहे. आता मी मूव होतो आहे मिडलवाल्या पोर्शनकडे, जी आहे सब्जी. मिक्स भाज्या आहेत. काहीतरी कॉन्टिनेंटल प्रकार वाटतो आहे हा. नाही हां नाही बता जरूर. आणि सेकंड वाईट मिक्स वेज सब्जी काहीतरी आहे. ग्रेव्हीचाच आयटम होता. थोडंच कॉन्टिनेंटल वाटतो आहे कारण चीज आणि मका वगैरे दिसतो आहे मला यात. मटार मका जनरली आपल्याकडे आमटीमध्ये मका यूज नाही होत कुठल्याच ह्याच्यात. सो लेट्स सी. आणि मी डिशचा फॉल्ट नाही म्हणणार, मलाच मटारची टेस्ट नाही आवडत, आणि त्यामुळे फॉर मी दिस सब्जी वॉज नॉट फॉर मी. एकदम ऑनेस्टली सांगायचं झालं तर बेसिक आपलं दाल तडका दे नेवर गो रॉंग विथ दाल तडका. ऑनेस्टली हू गोज रॉंग विथ दाल तडका. ॲक्च्युली थोडीशी ब्लँड आहे डाळ, बट आणि तो होमलीवाला फिलिंग नाही आहे डाळ राईसमध्ये. आणि हे आहे शेवटचं राईसचं थोडंसं ट्राय करायला आहे. दिस इज राजस्थानी लाल मांस मटन गोट. लेट्स सी. दिस इज द मेन कोर्स यू गेट वर्सेस दिस इज द मेन कोर्स यू वॉन्ट. तर माझ्याकडे कॅमेरा तिथे. ह्याची रील बनवून तुझ्या अकाउंटवर टाक ना. आणि जसं तुम्ही पाहू शकता थोडंसं स्ट्रगल होतो आहे मटनला हाडापासून सेपरेट करण्यात. विच जनरली मीन्स की एकतर मटन ओव्हरकुक झालं आहे. ठीक आहे, फायनली कट झालं. आणि आता ट्राय करतो मी राजस्थानी लाल मांस. सो तो मटनचा मी बाईट घेतला आणि मी सांगू शकतो की ते जे मटन होतं ते स्ट्रगल जे होतं चमच्याने काढायला, ते स्ट्रगल माझ्या दातांना पण फेस करावं लागलं साईडली, आणि भरपूर चावावं लागलं. विथ जनरली मीन्स की एकतर मटन ओव्हरकुक्ड होतं किंवा अंडरकुक्ड होतं. होपफुली ते अंडरकुक्ड नसेल. ओव्हरकुक्ड असेल तर ठीक आहे. आणि टेस्ट ओके होती. मटन मला मे बी आवडत नाही म्हणून माझा बायस असेल, पण ऑनेस्टली इतकं काही इन्क्रेडिबल नाही. आणि आता फायनल गोष्ट राहिली आहे ती म्हणजे चिकन. लाईक ग्रेव्हीला फ्लेवर नाही आहे जास्त. चिकनचा जो पीस आहे तो बोनलेस नाही आहे. आणि बोनच आहे रादर, बोनलेस पण जाऊ दे. गावठी कोंबडा. चिकन ओव्हरकुक्ड आहे. थ्रेड्स दिसून येत आहेत चिकनमधले. सॉफ्ट नाही आहे. जे स्टार्टरमधलं चिकन होतं ते भरपूर सॉफ्ट होतं. बट हां, मेन कोर्समध्ये जनरल तुम्ही असंच एक्सपेक्ट करू शकता. जे बुफे प्लेसेस असतात ते ओव्हर कम्पेन्सेट करतात स्टार्टर्सवरती, आणि मग मेन कोर्स थोडासा अंडर लेवल्ड होऊन जातो. बट हा होता रिव्ह्यू माझा मेन कोर्सचा. तुम्हाला हवं तर नान रोटी वगैरे पण बटरसोबत मिळते. ट्राय करूया आपण.
jelly, whatever it is. Good. Not too sweet. Same as smell, except the color वेगळा आहे. This is better. ब्राउनी, रेड वेल्वेट केक, चॉकलेट केक आणि हे साखर ब्रेड मला नाही माहिती आणि रबडी वरती रबडी आहे. ब्राउनी फर्स्ट. गुड ब्राउन. रेड वेल्वेट केक मिक्स सॉफ्ट आहे, क्यूट आहे छोटासा आणि ब्रेड थोडासा ड्राय झालेला आहे कारण तो ते फ्रीजमध्ये ठेवून देतात जो ओपन असतो. सो गुड, स्टील गुड. आणि खूप छान आहे पण अति स्वीट आहे. सो जर तुम्ही कॅलरीची काळजी करत असाल तर मे बी नॉट फॉर यू, बट तुम्ही डेझर्ट्सच नाही घेतलं पाहिजे जर तुम्ही कॅलरीची काळजी करताय. सो व्हेरी नाईस बट व्हेरी अनहेल्दी. अंगूर गुलाबजामुन छोटे आहेत, एकदम छोटे आणि क्यूट तिकडे आणि मेन म्हणजे एकदम गरमागरम आहे, ते हिटच होत असतं खाली. सो एकदम सॅटिस्फाईंग, एकदम स्वीट आणि कॅमेरासाठी एकच खातो आहे पण अजून भरपूर खाल्ले जाणार आहेत त्यातले. शीरकुर्मा जे मला आधी बासुंदी वाटलेली बट तर फेअर शीरकुर्मा पण मला तेवढाच आवडतो. सो लेट्स ट्राय. आणि फिनॉमिनल शीरकुर्मा बेसिकली बासुंदीसारखाच लागतं. फूड क्रिटिक, व्हेरी गुड शीरकुर्मा ॲक्च्युली. डेझर्ट्स टॉप नॉच लाईक आय सेड. ओके सो सगळं असं झालेलं आहे खाऊन आता आणि मांडी घालून वगैरे बसलेलो आहे मी आरामात कारण बुफेला आलो आहे, हेवी होऊन जातच. क्षितिज माझ्यासमोर आता डेझर्ट्स संपवतो आहे, गुलाबजाम खातो आहे. सो दिस इज एसेन्शियली हा जे आता करतो आहे मी फायनल रिव्ह्यू त्याला म्हणता येईल. बोलायला थोडं स्ट्रगल होतं आहे कारण दमलो आहे, खाऊन खाऊन दमलो आहे मी. येस. आणि ओके सो स्टार्टपासूनच बोलूया. लोकेशन वगैरे फ्रँचायसी आहे, ऑल ओव्हर इंडिया भरपूर आहे तर मग लोकेशनचं मी एवढं काय म्हणणार नाही. ॲम्बियन्स छान आहे पण कॉन्स्टंटली गाणी वाजत राहत असतात. सो तुम्हाला ते अनोईंग वाटत असेल किंवा फ्लॅशिंग लाईट्स अनोईंग वाटत असतील तर ॲम्बियन्स नॉट रिअली फॉर यू. सर्व्हिसबद्दल बोलत झालं, सर्व्हिस इज गुड. ते कॉन्स्टंटली मॉनिटर करतात आपल्याला काय हवं आहे काय नको आहे ते आणि जनरली गुड सर्व्हिस आहे. ते येत राहतात आणि चेक करत असतात की आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे ते, जसं मी म्हणालो तसं. आता येऊया आपण फूडवरती. क्वांटिटी ओव्हर क्वालिटीची कन्सेप्ट जी आहे ती मला इकडे आहे असं वाटलं. आणि आय मीन मी अगोदरही येऊन गेलेलो कोविडच्या अगोदर बार्बेक्यू नेशनला, तेव्हा ॲटलिस्ट स्टार्टर्सची जी क्वालिटी होती ती सगळ्यांमध्ये कन्सिस्टंटली चांगली होती. पण आता आज जे आम्ही खाल्लं त्यात काही स्टार्टर्सने मला डिसअपॉइंट केलं आणि काही चांगले होते. काही जे नवीन ॲडिशन्स आहेत, क्रिस्पी फ्राईड चिकन वगैरे, KFCचं इमिटेशन ते छान होतं. तंदुरी विंग्स होते ते छान होते पण जसं ह्याच्यावरती आहे वेज आयटम्स जनरली डिसअपॉइंटिंग होते. कॉर्न सोडून पाईनॅपल जे मला इतकं प्रचंड आवडायचं ते सुद्धा डिसअपॉइंटिंग होतं कारण वेगळं स्पाईस किंवा वेगळं मॅरिनेशन होतं त्याच्यावरती. सो स्टार्टर्सनी थोडंसं डिसअपॉइंट केलं. मेन कोर्स अगेन इन जनरल छान होता आणि तुम्हाला अगेन ऑप्शन्स मिळतात थोडेफार बट तुम्ही प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जी क्वालिटी तुम्हाला मिळेल फूडची ती युजली नाही पाहिली गेली आज माझ्याकडनं तरी. ॲटलिस्ट काही डिश हिट अँड मिस होते. राईस थोडासा अंडरकुक वाटला मला ॲट पार्ट्स. बिर्याणीज मी ट्राय नाही करू शकलो कारण अगेन क्वांटिटी इतक्या जास्त गोष्टी आहेत की आपण सगळ्या ट्राय नाही करू शकत. सूप वगैरे मी ट्राय नाही करू शकलो
बट तुम्ही नक्कीच जर ट्राय कराल तर मला खाली कमेंट्समध्ये कळवा की काय तुमचा एक्सपिरियन्स कसा होतो तो. आणि फायनली डेझर्ट जनरली स्वीट टूथ असतो म्हणून सगळेच डेझर्ट्स त्याचे छान लागतात, पण ते जे जेलीवालं होतं ते थोडंसं मला अंडरवेल्मिंग वाटलं. आणि बाकी गुलाबजाम उत्तम होते, खीर उत्तम होती, शीरखुर्मा आणि ब्राउनीज वगैरे. कुल्फी मी खाल्ली नाही, कुल्फी क्षितिजने खाल्ली आणि कुल्फी क्षितिज म्हणतो आहे की छान होती म्हणून. सो आपण त्याचा शब्द घेऊया त्यासाठी. पण इन जनरल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला या प्रश्नाने आलेलो की 2023मध्ये सुद्धा बार्बिक्यू नेशन वर्थ इट आहे की नाही. बिल आमचं आता झालं आहे 2 जणांचं 1888 काय काहीतरी झालेलं आहे. सो बेसिकली 950 रुपये पर हेडच्या हिशोबाने आम्ही बुफे करायला आलो. आणि मी एकदम ऑनेस्टली रिव्ह्यू सांगायचा गेला तर या प्राईज रेंजला मला नाही वाटत वर्थ इट आहे बार्बिक्यू नेशन व्हिजिट करणं. आय मीन जर तुम्हाला बुफे ट्राय करायचं असेल तर मे बी घेऊ शकता तुम्ही, बट आय वूड मे बी रिकमेंड की जनरली तुम्ही ॲला कार्ट रेस्टॉरंट्समध्ये जाऊनच गोष्टी ट्राय करा. सो या